सत्य उघड आहे. महाराणी ताराबाई साहेब या सककर्ते शिवाजी महाराजांच्या स्नुषा आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या त्या कन्या आहेत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. म्हणजेच त्या मराठा आहेत हे सांगायची काही गरज नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं जैन मुनी हे बोलत आहेत त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आणि कमी आहे. महाराणी ताराबाई साहेब या औरंगजेबाला गाडणाऱ्या, महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या एक मोठ्या महान पराक्रमी योद्धा होत्या. त्या करवीर राज्य संस्थापिका म्हणून सुद्धा त्यांचा गौरव केला जातो. आणि या ताराबाई साहेबांचा इतिहास असेल, शिवछत्रपतींचा इतिहास असेल, हा भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण जगभरामधल्या कुठल्याही जाती जमातीला असे महापुरुष आपल्याच जन्माला यावेत असं वाटणं स्वाभाविक आहे. पण असं असताना आत्ता जे काही वातावरण देशभरातलं आहे ते जाती धर्माधर्मातलं कलह निर्माण झाल्यासारखं वातावरण आहे. खूप सेन्सिटिव्ह वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये या आचार्य पदवी ज्यांना दिली जाते अशा आचार्य पदवी घेणाऱ्या आणि जैन धर्म हा अहिंसेचा, शांततेचा, संयमाचा धर्म आहे, अशा धर्मातील व्यक्तींनी जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास हा पोचवण्याचा एक भाग त्यांचा जर असेल तर तो चांगली गोष्ट आहे. पण त्यांची जात बदलणं हे महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. इतिहास जाणून घ्यावा आणि त्यानंतर व्यक्त व्हावं.